नमस्कार मंडळी, माऊली MS16 या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप स्वागत करत आहे. मला माहीत आहे आपण आश्चर्याने थंबनेल पाहून व्हिडिओ पाहतात. मलासुद्धा ज्यावेळेस सुरुवातीला फोन आला होता त्यावेळेस मलासुद्धा खूप आश्चर्य वाटलं होतं की एका गाईचं डोहाळे जेवण. आणि त्यामुळे आपण आता पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावामध्ये रमेश पाटील लवांडे यांच्या वस्तीवरती आलो आहे. हा सर्व परिसर खूप सुंदर असा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तसं रमेश लवांडे आणि त्यांचे 2 मुलं गणेश आणि दिलीपराव हे सर्व धार्मिक प्रवृत्तीचे आहेत. यांच्याकडे पहिले जर्सी गाई खूप होत्या. हा गोठा खूप मोठा पूर्ण जर्सी गाईचाच आहे. त्यांनी नंतर गावरान गाई घेतल्या, पण आता त्यांच्याकडे ह्या गीर गाई आहेत. आणि ह्या त्यांना तुकाईचे शिंगवेचे जे महाराज आहेत त्यांच्याकडून आंदण मिळालेले आहेत. ही यमुना नावाची गाय, हिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यानिमित्ताने अन्नदान, ज्ञानदान आणि ब्राह्मणाकडून विधिवत अशी पूजा करून या गाईचे डोहाळे जेवण या ठिकाणी केलेलं आहे. तरी आपण यांच्याकडून म्हणजे यांना ही कल्पना कशी सुचली काय ही माहिती यांच्याकडून संपूर्णपणे घेऊया. तर हे गणेश लवांडे हेच या सर्व गाईचा व्यवस्था पाहतात, त्यांचे बंधू पण पाहतात. यांनी ह्या गाई कशा कुणाकडून आणल्या आणि यांना ही संकल्पना कशी सुचली हे आपण यांच्याकडून जाणून घेऊया. 1 वर्षापासून आपण गायाचा व्यवसाय चालू आहे आपला. अगोदर जर्सी गाई होते आपल्याकडं, त्याच्यानंतर आपण म्हशीकडं वळलो. थोडं म्हशी कमी केल्यानंतर मग गावरान गाईचंही चालू केलं बुवा आपल्याला. नंतर मग गोशाळेकडून गीर गाई आल्या. काही गीर गाई आल्या तर त्यातली एक म्हणजे गाभण लागवडीयोग्य आलेली होती ना. त्याच्यानंतर मग ती गाभण केली आपण. गाभण केल्याच्यानंतर तिचं आपण असं डोहाळे जेवण घालण्याचा आमचा संकल्प होता बा. आपण लेडीजचं करतो तसं गाईचं केलं तर काय अडचण नाही बा असं मनात आलं आपल्या. आपली एक श्रद्धा होती बा. गिरसा आहेत, एक जर्सी आहे, एक गावरान आहे. हो घरच्यांचा सगळ्याचा प्रतिसाद आहे. मुलांचे नाव रमेश रामभाऊ लवांडे, आईचे नाव सत्यभामा रमेश लवांडे, एक भाऊचं नाव दिलीप रमेश लवांडे, एक बहीण, बहिणीचं लग्न झालेलं आहे. आणि आमचं एकत्रित कुटुंब आहे. साधारण एकत्रित कुटुंब आणि चांगलं चालू आहे, असं काही नाही घेऊ. तर हे गाई ज्या आलेल्या आहेत आपल्याला, तर गोशाळेकडून आपल्याला आलेल्या आहेत. तर पद्मावती गोशाळा म्हणून आहे तुकाई शिंगव्याला. तर त्या शाळेतून आपल्याला महाराजांनी तशा आंदण दिलेले आहेत नाही का, फ्री दिलेले आहेत. तर त्याचा आपण ते सांभाळ करतो आहे. आणि त्याच्यात आपला म्हणजे आपण त्यांनी ज्या दिल्यात गाया आपण त्यांचा एक उत्सव साजरा केला आहे. डोहाळे जेवण म्हणा, अधिक त्यांना सांभाळतो आहे आपण नाही का, चांगल्या रीतीनं सांभाळ चालू आहे त्यांचा. तर मी असं सांगू इच्छितो की दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण एक तरी गावरान गाय पाळायला पाहिजे. गावरान गाय म्हणा, गीर गाय म्हणा, तर ही पाळायला पाहिजे. तिचं दूध चांगलं लागतं. तर दुधाचं सांगायचं गेलं तर जर्सी गाईपेक्षा गीरचं, गावरान गाईचं दूध चांगलंच आहे. शरीराला चांगलं आहे, दुखणं येत नाही, भाणं नाही, काही नाही. आणि पाळायला पाहिजे भाऊ शेतकऱ्यांनी गाय, एक तरी गावरान गाय पाळायला पाहिजे. ओम चंद्रमा मनसो जातो सूर्यो अजायत श्रोत्रात वायुनाम संपूज्य. दोघांनी पण त्या समयला म्हणजे दिव्याला नमस्कार करावा. बोधीपदे वरूपस्वम अंधकार निवारकृत यावत् पूजां करिष्यामि तावत् सुस्थिरो भव. ह्रीं ज्वाला मालिन्यै नमः नमस्करोमि. उजव्या हातामध्ये फूल घ्यावा, फुलावरती हळद कुंकू वाहा. ओम आकुट्नेन रजसा वर्तमानो निवेदयन् भृतं वर्तन्त हिरण्येन सवितारतेन देवो धाति भुवनानि पश्यन्. दोघांनी पण हात जोडावेत. समोर पूर्व दिशेला नमस्कार करावा. सूर्य देवाचा जप करावा. आदित्य या ठिकाणी गणेश लवांडे
हे यमुना गाईचं सपत्नीक पूजन करत आहेत. 3 वेळेस पाणी पिऊन घ्या. तुम्ही हाताला हात लावा. केशवादी आत्मीय ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. गोविंदे तस्थं प्रक्षाल्य हात जोडून दोघांनी पण नमस्काराय नमः हरये नमः श्री कृष्ण परमात्मने नमः. यनमानभारे स्वस्तिलकं कुर्यात् स्वस्ति तुजा विनाशाख्या धर्म कल्याण विद्धा विनायक प्रियार्दयं क्वान्तवस्तिं कुर्वन्तुनाः. अपन कपाळी हळद कुंकू लावून घ्यावा. देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवीभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्मप्रधान देवता पापोपहर्ता महाविष्णुस्वरूपिणी सवत्सवो देवताभ्यो नमो नमः. मम आत्मनः पुण्यफल प्राप्ति अर्थ अस्मिन् विष्णु देवता स्वरूपिणी सवत्स गोदेवता गोमाता निरंतर कृपा दृष्टि शुभ आशीर्वाद प्राप्त्यर्थ अस्मिन् गोमाता कृपा आशीर्वचनेन मम समस्त कार्य तन्मध्ये यश विजय लाभादि प्राप्त्यर्थ अस्य गोमाता गर्भाधान संस्कार अंगतवेन यथाशक्ति अष्टांगुळ नामक पूजन कर्म अहम पाणी सरळ हाताने सोडून द्यावं करीशे. तदरा दोन्ही चिंतयामी ध्यान आवाहना दक्षिणान समर्पयामी. दोन्ही पायांवरती पाणी घालावं. पदयोः पाद्यं समर्पयामि. एतापानस्य महिमा चोज्जायांश्च पूर्वकाः गोभ्यो नमः. धर्म कल्याण विद्या विनायक प्रियाण देयं क्वाण्टलस्तिं ब्रुवन्तुनाः. सुवर्णं प्रसुवर्णपदिं भगाय दिव्यो गन्धर्वाः केतपुः केतन्नाः. गोभ्यो नमः. विलेपनार्थे चन्द्रिका वासो अग्नि विश्वरूपको संजय स्वविभावसो. गोभ्यो नमः. विलेपनार्थे वसरं समर्पयामि. प्रणिनाय महते सौभगाय. ओम त्रीनिशता त्रिसहस्राण्यगणेन्द्रिगुषच्च देवा नवचास परजन्न औक्षण घृते बरेहिरसमान आदिद्धोतारण्य साधयन्तु. त्रिसहस्राण्यगणेन्द्रिगुषच्च देवा नवचास परजन्न अन्यगणेन्द्रिगुषच्च देवा नवचास परजन्न औक्षण घृते बरेहिरसमान आदिद्धोतारण्य साधयन्तु. नवचास परजन्न औक्षण घृते बरेहिरसमान आदिद्धोतारण्य साधयन्तु. इन्द्रिगुषच्च देवा नवचास परजन्न औक्षण घृते बरेहिरसमान आदिद्धोतारण्य साध. जाह फली निर्जा अपला अबुकपाजा चबुपिनी मौशी तिनारण प्रदस्तव तेन मे सफला वाप्ति नवचास परजन्न. आदित्य मे सिद्ध भगवान नैवेद्यं समर्पयामि. स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या प्रपंचासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी पळणारी माणसं असतात. पण ज्याप्रमाणे आपल्याला जन्म देणारी आई आहे तितकीच महत्वाची, जिचं दूध प्राशन करून आपण लहानाचे मोठे होतो, तितकी गोमाता सुद्धा आपली आईच आहे. आणि म्हणून
आपल्या जीवनामध्ये जे अनेक लोकांचे उपकार आपल्यावरती असतात, जितकं महत्वाचं कार्य तुमची आई तुमच्यासाठी करत असते तितकंच महत्वाचं कार्य गाई सुद्धा करत असते. वास्तविकता गायीनं तुम्हाला जन्म दिलेला नसतो, पण तुम्हाला जगवण्याचं काम गायीने केलेलं असतं. आई आपल्या लेकराला जन्म देते आणि मोकळी त्या ठिकाणी होते. पण बराच वेळा तुम्ही पाहताय, तुम्ही समाजात फिरणारी माणसं आहेत, पण आम्ही आज जी मोठी झालो, मला असं वाटतंय जन्माला आल्यानंतर 3 वर्ष 4 वर्ष आपण आईचं दूध पिलं असू, पण तिथून पुढच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण कोणाचं दूध पितो? गाईचंच. साहजिक आहे, आईनं जन्म दिला, आई ही महत्वाची आहे, आणि गाईनं आपलं पालन पोषण केलं, गाई सुद्धा महत्वाची. समाजामध्ये मी बोलून गेलो, बऱ्याच लोकांचे, बऱ्याच माणसांचे, बऱ्याच असणाऱ्या घटकांचे आपल्यावरती उपकार असतात. त्याच पद्धतीनं गायीचे सुद्धा आपल्यावरती खूप मोठे उपकार आहेत. जितके उपकार आईचे तितकेच गायीचे, जितके समाजाचे तितकेच गायीचे, जितके तुम्हाला रोज मदत करणाऱ्या लोकांचे तुमच्यावरती उपकार तितकेच उपकार गायीचे सुद्धा आहेत. तुम्हाला सारवायचं ठरलं तर शेण गाई देते, घर शुद्ध करायचं असेल तर गोमूत्र गाई देते. इतकंच नाही, आता साधनं वेगवेगळी निघाले. जुन्या काळात शेती करायला मशागतीला बैल गाईच. म्हणजे गाईचं आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे, आणि म्हणून आपल्या भारत देशामध्ये गायीची पूजा केली जाते. ती आपली परंपरा आहे, ती आपली संस्कृती. आणि ज्या घरामध्ये गायीची पूजा होते, ज्या घरामध्ये गायीचं पालन पोषण होतं, मला असं वाटतंय त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची संकट येत नाही, कुठल्याही प्रकारची कमतरता त्या घरामध्ये, त्या परिसरामध्ये पडत नाही. कारण भगवान श्रीकृष्णाचं एक तत्व होतं, एक ब्रीद त्यांचं होतं, काय? गोपालन. कृष्णाचं नाव घेतलं की सगळ्यात अगोदर काय येतं? गोपालन करणारा श्रीकृष्ण. मग जिथं आमचा देव गोपालन करतोय, जिथं आमचा देव गायी सांभाळतोय, तिथं आम्ही सांभाळल्याच पाहिजे. मोठी शोकांती काय की आपण 100% जर्सी गाया पाळाव्यात, पाळू नये या मताचा मी नाही, पण आपण त्या जर्सी गायामध्ये इतके वाहवत चाललोय की आपण आपली जुनी जी मूळ परंपरा आहे, गावरान गाई असेल, गीर गाई असेल, हे आपण आता विसरत चाललोय. आणि प्रामाणिकपणे सांगतो, 100 गाई तुमच्याकडे जर्सी नक्कीच असाव्यात, पण त्याच्यामध्ये किमान एक तरी गावरान किंवा गीर गाई असावी. जर्सीचं दूध तुम्ही 10 लिटर खा आणि गीर गाईचं पावशेरच घ्या, बराबरी. जर्सीचं गोमूत्र आणि या गीर गाईचं गोमूत्र खूप मोठा फरक आहे, खूप तफावत आहे. आणि खऱ्या अर्थानं घर आनंदी, समाधानी, सुखी आणि शांत राहण्याच्या पाठीमागं तुमच्या गावरान गाई असेल, गीर गाई असेल, यांचा खूप मोठा वाटा आहे. जागा सोडल्या, पण एका गायीनं मात्र आपली जागा सोडली नाही. जी आपली गावरान गाय म्हणा, गीर गाय, यांनी आपली जागा सोडली नाही. आता काही गाया जर्सी अशा पाहायला मिळतायत की 30-30, 35-35 लिटर दूध देणाऱ्या गाया. ते काय ओरिजिनल आहेत का? त्यांची गोमातेवरती असणारी श्रद्धा, म्हणून त्यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. इथं घरातल्या माणसांचं डोहाळे जेवण घालायला माणसाला नको वाटतंय, तर गाईचं कुठं? काल परवा फोन आल्यानंतर मी अचंबित झालो. आतापर्यंत बरीच कीर्तन प्रवचन केली, दशक्रियेची, वर्षश्राद्ध, सप्ते, वाढदिवस सगळे केले, पण डोहाळे जेवणाचं पहिले म्हणजे मी पण भाग्यवान आहे असं म्हणायला हरकत नाही. सुंदर कार्यक्रम या परिवारानं आयोजित केला. आमचे असणारे रमेश भाऊ लवांडे, त्यांचे दोन्ही चिरंजीव गणेश भाऊ असतील, दिलीप भाऊ असतील, आमचे संदीप महाराज, त्यांचे पिता असतील, हा सगळा लवांडे परिवार पारमार्थिक असा परिवार आहे. सुरुवातीपासून परमार्थाच्या दिशेनं या परिवाराची वाटचाल चालू आहे. त्याचं अजून एक उदाहरण या परिवारानं मला असं वाटतं समाजासमोर ठेवलंय की परमार्थ म्हणजे फक्त माळ घालायची, गंध लावायचा, आळंदी पंढरीची वारी करायची, कीर्तन प्रवचन करायची आहे म्हणजेच परमार्थ नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन गोमातेची सेवा करणं हा खूप मोठा परमार्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलाय. मी तर या मताचा माणूस आहे. कोणाला पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. जर नाही तुम्हाला माळ घालता आली तरी अडचण नाही, नाही घालता आली तर, नाही गंध लावता आला तरी अडचण नाही, नाही वारी करता आली अडचण नाही, नाही मंदिरात जाता आलं अडचण नाही, नाही तुम्हाला कीर्तन प्रवचन ऐकता आली अडचण नाही, पण किमान तुम्ही तुमच्या जीवनात आईची आणि गाईची जर सेवा केली तर जगाच्या पाठीवर कोणतीच शक्ती अशी नाही की ती तुम्हाला थांबवू शकते. गणेश भाऊनी त्यांनी सांगितलं, ज्या महाराजांकडून त्यांनी या गाया आणल्या त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. त्या गोमातेची सेवेचा परिणाम येणार आहेत मला वाटतं ते दादा इथं. गोमातेची सेवेचा परिणाम आज त्यांना थोडं बोलायला, हे कशामुळे? तर गायीच्या प्रत्येक तत्वामध्ये, गायीच्या सगळ्या आपण म्हणतो पूर्ण गायीच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी अनेक देवतांचा वास आहे, अनेक देवतांचं वास्तव्य त्या गायीच्या शरीरात. ते जर्शीमध्ये नाही बरं. या निमित्ताने ज्यांचं प्रवचन झालंय असे शिंदे महाराज,
शिंदे महाराजाचा सुद्धा या ठिकाणी त्यांनी यथोचित असा सत्कार केलेला आहे. आणि त्यानंतर हे तुकाईच्या शिंगव्याचे महाराज जे स्वतः गोपालन करतात. यांच्याकडे खूप गायी आहेत. ते फुकट लोकांना गायी देतात जे सांभाळणार. आणि ज्यांना सांभाळायच्या येत नसतील किंवा ज्याच्याकडे राहत नाही गायी, असे काही प्रॉब्लेम असला किंवा म्हातारे झालेले गायी ते स्वीकारतात आणि त्याचा सांभाळ करतात.